समाजातील वंचित उपेक्षित अंध विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे असे आवाहन राज्य गुणवंत कामगार संघाचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी केले। कोल्हापूर येथील मिरजकर तिकटी येथे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव कपले यांनी समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतूने कार्यरत असल्याचे सांगितले। यावेळी संघसेन जगतकर, बाळासाहेब कांबळे, रवींद्र कपले उपस्थित होते। तर अशा पद्धतीने त्यांनी जे काही झोपून देऊन काम केलं कपले साहेब असतील त्यांची चिरंजीव याला मिळू दे। तुमच्या माध्यमातून जी सेवा होते ती इथून पुढच्या काळात चांगल्या पद्धतीने होऊ दे। आणि जगतकर सर असतील किंवा शिंगाडे साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील यांच्या माध्यमातून सुद्धा आणि म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे माझ्याबरोबर आज मी जोशीवर शिंगाडे साहेब घेऊन आलो, बालकल्याण संकुलाला असेल, उसगावचं जे आहे हँडिकॅप्ड संस्था आहे आम्ही जिथं हे आमचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन आहे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं जो कामगार या क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याची सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, संघटना अशा सगळ्या पद्धतीनं काम आहे, त्याला राज्य सरकारच्या तो गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो। आणि अशा 36 जिल्ह्यातल्या गुणवंत कामगारांनी सेवा करून काम करण्यासाठी एकत्र येऊन आम्ही राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची संस्था स्थापन केली आणि त्या माध्यमातून संपूर्ण देश पातळीवर आमचं चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे। तर असाच उद्देश, एक चांगला उद्देश डोक्यात घेऊन या शिंगाडे साहेबांना बोलवलं की इथून पुढच्या कालावधीमध्ये शिंगाडे साहेब असतील, जगतकर साहेब असतील, त्यांची सगळीच इथं संचालक आहेत ते या अशा प्रकारच्या सगळ्या संस्थांना मदत कर आणि त्यांची प्रचार प्रसिद्धी करतील असा मी विश्वास पण तुम्हाला देतो। तुम्ही असाल, मॅडम असाल किंवा शिक्षक वृंद असतील, जे जे काम करताय त्याला या पुढील काळात सुद्धा आमच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं सहकार्य मिळून असा तुम्हाला आशावाद देतो। आणि इथून पुढे तुम्ही जे काही हे करताय म्हणजे मातीच्या गोळ्याला हा आकार द्यायचा आणि हे गोळे तर असे आहे की मातीपेक्षाही कठीण आहे आणि यांच्याकडून तुम्ही हे करता म्हणजे ज्ञानेश्वरांनी जसं एका रेड्याकडून वेद ओढून घेतले होते तर तशाच पद्धतीनं या दिव्यांगांच्या म्हणजे या अंधांच्या माध्यमातून तुम्ही या समाजाला एक प्रकारचं डोळे देण्याचे काम तुम्ही करतात, हे खरोखरच चांगलं आहे काम आणि यासाठी सुद्धा मी तुम्हाला सर्वांना शिक्षक वृंदांना मनापासून धन्यवाद देतो आणि या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने असेच भरीव कार्य करू। आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे, रुजवीत चाललो, रुजवीत चाललो, आम्ही प्रकाश बीजे, आम्ही प्रकाश बीजे, रुजवीत चाललो, रुजवीत चाललो, वाटा नव्या युगांच्या,